Subscribe to my channel Dhule Express News. Subscribe now, press the bell icon and never update from Dhule Express News. धुळे तालुक्यातील कापडणे येथील 150 वर्षाची परंपरा असलेली आई भवानी मातेच्या मंदिराची प्राण प्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला। दिनांक 8 मार्च जागतिक महिला दिनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत आई भवानी माता मंदिरात आई भवानी मातेचे मूर्तीची प्राण प्रतिष्ठा, होम पूजन, महादेव व नंदी या मूर्त्यांची स्थापना व महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या मंदिरासाठी माजी मंत्री रोहिदासजी पाटील यांच्या व आमदार कुणालबाबा पाटील, धुळे तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष भगवानभाऊ मोठाभाऊ पाटील यांच्या अथक प्रयत्नाने मंदिराची स्थापनेस मदत झाली। तर मंदिराची स्थापना करण्यात आली। सदर मूर्ती प्राण प्रतिष्ठा कार्यक्रम प्रसंगी माजी मंत्री रोहिदासजी पाटील, आमदार कुणालबाबा पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार साहेब, तहसीलदार किशोर कदम, आमदार नांदेड हेमंत पाटील, डॉक्टर भाऊसाहेब अपूर्व हिरे, जिल्हाध्यक्ष श्यामकांत शनेर, जेडपी अध्यक्ष दैते बापू, उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, समाज कल्याण सभापती मधुकर भाऊसाहेब गर्दे, उपशिक्षण समिती उपसभापती दिनेश बदाने, कृषी सभापती श्रीमती लीलावतीताई बेळसे, जेडपी शिक्षण सभापती नूतनताई पाटील, पंचायत समिती सदस्य सौ उषाताई माडी, अण्णासाहेब नवल पाटील व सर्व कापडणेचे सरपंच बटू पाटील, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ यांच्या सहकार्याने सदर कार्यक्रम मूर्ती प्राण प्रतिष्ठा कार्यक्रम सोहळा हा उत्साहात पार पडला। ठिकाणी अनेक भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। मूर्ती प्राण प्रतिष्ठा प्रसंगी संपूर्ण कापडणे गावात भक्तिमय वातावरणात सदर कार्यक्रम पार पडला व या महाप्रसादासाठी आजूबाजूतील पंचक्रोशीतील खेड्यापाड्यावरील भाविक भक्तांनी दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला। 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या मी प्रथमतः माझ्या पंचक्रोशीतील आणि माझ्या पूर्ण जिल्ह्यातील महिलांना पहिले जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देते आणि तसेच दिनांक आज 8 मार्च रोजी महिला दिनाच्या दिवशी आमची पंचक्रोशीतील ग्रामदैवत आई भवानी माता मंदिराची प्राण प्रतिष्ठा दिनांक 6, 7 आणि 8 मार्च रोजी झालेली आहे। आज पूर्णपणे त्या प्राण प्रतिष्ठेची आणि महाप्रसादाचा लाभ सर्व माझ्या पंचक्रोशीतील महिला भगिनी तसेच माझ्या गटातील सर्व लोकांनी घ्यावा एवढं मी बोलते। आणि दुसरी गोष्ट अशी, आज जागतिक महिला दिवस आणि त्या निमित्ताने याचे औचित्य साधून आज या महिला शक्ती, आज आपल्या ह्या कलियुगात महिला शक्ती, महिला बळ वाढण्याची खूप गरज आहे। तसेच या भवानी मातेच्या कृपादूच्या आशीर्वादाने माझ्या सर्व महिला भगिनींना अधिकाधिक शक्ती लाभो आणि आई भवानी मातेचा आशीर्वाद आमच्या सदैव आमच्या डोक्यावर असो एवढंच। मी प्रकाश सीताराम पाटील, राहणार कापडणे, तालुका, जिल्हा धुळे। दुष्काळानिमित्त अनेक लोक जेवतील आणि मला चांगले आशीर्वाद देतील ही माझी अपेक्षा होती। महाराष्ट्राचे कुलदैवत भवानी मातेने छत्रपती शिवरायांना जो आशीर्वाद दिला आणि छत्रपती शिवराय आशीर्वादातून भवानी मातेने त्यांना तलवार दिली, त्या तलवारीच्या जोरावर शिवरायांनी आपल्याला स्वराज्य मिळवून दिलं। ही भवानी माता महाराष्ट्राचं कुलदैवत, भवानी मातेने महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना सुखी समाधानी करावं, शेतकऱ्यांची इडापिडा टाळावं आणि दुष्काळातून शासनाला सुबुद्धी देव आणि शेतकऱ्यांना सन्मानाने जीवन जगण्याचा मार्ग सापडव ही माझी सदिच्छा आहे। तुटवडा आहे त्याच्याने भवानी मातेने पुढचं वर्ष असं यावं की आमच्या सगळ्या गावात हिरवंगार असावं। Subscribe to my channel Dhule Express News. Subscribe now, press the bell icon and never update from Dhule Express News.